शिवशरणा, जय शिवराय, जय भीम. मी कोणाच्याही भावना दुखवायचा प्रयत्न करत नाही. गेल्या वर्षीसुद्धा माझ्या समस्त मराठी बांधवांनी आरक्षणासाठी मोर्चा केला होता, आंदोलन केलं होतं आणि जरांगे दादांना त्यावेळेसुद्धा आरक्षण दिलं होतं असं जाहीर केलं आणि त्यावेळेसुद्धा गुलाल उधळण्यात आला. तर त्या आरक्षणाचं काय झालं? काल जे माझ्या मराठी बांधवांना आरक्षण मिळालेलं आहे आणि ते गुलाल उधळला गेला, आरक्षण दिलं असं जाहीर करण्यात आलं, त्याचा GR काढण्यात आला, परंतु सरकारनं माझ्या मराठी बांधवांना चॉकलेट तर दिलं नाही ना, या गोष्टीची सुद्धा चौकशी करायला पाहिजे. आंदोलन केलं, मोर्चा केला, यामध्ये सगळ्यात जास्त जर कोणाचं नुकसान झालं असेल, जर कोण बर्बाद झालं असेल, ज्या आईवडिलांनी मुलाला आपल्या लहानाचं मोठं करून रजाचा गज केला आणि आज मराठा बांधवाला आरक्षण मिळावं म्हणून कित्येक माझ्या तरुण बांधवांनी आत्महत्या केली, पण मराठा बांधवांना आरक्षण मिळालं नाही. जर कोणाचं नुकसान झालं असेल त्या आईवडिलांचं झालं आणि जर कोणी बर्बाद झालं असेल ती बायको बर्बाद झाली आणि जर कोणी अनाथ झालं असेल तर त्याची मुलं, त्याची बहीण, त्याचा भाऊ हा अनाथ झाला असेल. मराठा लोकांना आरक्षण खरंच मिळालं आहे का? आणि ज्यांनी आत्महत्या केली आहे त्यांना न्याय मिळाला आहे का आणि मिळणार आहे का? या गोष्टीची सुद्धा माझ्या मराठा बांधवांनी चौकशी करायला पाहिजे. सरकार फक्त तुम्हाला चॉकलेट देत आहे, आरक्षण नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.